नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. मागेल त्याला सौर कृषी पंप ही जी काही महाराष्ट्राची फ्लॅगशिप योजना आहे, या योजनेच्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप यांचे मंजूर झालेले आहेत, त्यांचे इस्टॅब्लिश पण झालेले आहेत आणि त्यांचं काम सुरू आहे. परंतु असे भरपूर सारे शेतकरी आहेत जे त्यांच्या सौर पंपाच्या प्रतीक्षेत आहेत, ज्यांनी अर्ज भरलेला आहे आणि आता फक्त त्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण की महाराष्ट्र शासनाने जे काही IIBI बँक आहे, IIBI बँकेकडून कर्ज घेऊन या शेतकऱ्यांसाठी 1105.58 कोटी इतका निधी महावितरण कंपनीस वितरित करण्यास मंजूर दिलेला आहे. म्हणजेच ह्या निधी महाराष्ट्र शासन या महावितरण कंपनीला वितरित केल्यानंतर महावितरण कंपनी लवकरच जे काही प्रतीक्षेत असलेले शेतकरी आहेत त्या बांधवांसाठी सौर कृषी पंप लवकरच वितरित करतील आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दिवसा व्यवस्थितपणे लाईट उपलब्ध होईल आणि आपले शेतकरी व्यवस्थित या लाईटचा उपयोग करतील. ही अशी छोटीशी अपडेट आलेली आहे. आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा जो काही उद्योग, ऊर्जा आणि कामगार व कर्म विभाग आहे, या विभागाने 30 जानेवारी 2026 रोजी हा GR निर्गमित केलेला असून IIBI बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारितोषिक किंवा वितरित होणाऱ्या सौर कृषी पंप जे आहे, म्हणजेच मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत राज्य हिश्श्यापोटी 1100.5 म्हणजे 1105 कोटी इतका निधी वितरित करण्याच्या संदर्भात हा GR निर्गमित केलेला आहे. आपण पाहू शकता हा शासन निर्णय झालेला आहे. आपण पाहू शकता या शासन निर्णयाचा लवकरात लवकर जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल आणि जे काही प्रतीक्षेत असलेले जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना या सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जास्तीत जास्त फायदा होईल. ही छोटीशी अपडेट आहे. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे अपडेट, शासन निर्णय जे काही GRs आहेत किंवा राजपत्र आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. धन्यवाद.